या दोन्ही शास्त्रपाठाकडे लक्ष देऊयात. जुना करार उत्पत्ती 22 1 ते 14, नवा करार रोम करासपत्र अध्याय 10 5 ते 13 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. उत्पत्ती 22 1 ते 14. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला पुत्र इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघून गेला. 3ऱ्या दिवशी अब्रामाने डोळे वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राम आपल्या चाकरास म्हणाला, येथे गाढवा पाशी राहा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत येतो. तेव्हा अब्रामाने होमाची लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा. आणि तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होम बलीसाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होम बलीसाठी कोकरू पाहून देईन. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या जागी ते आले. तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तीजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. मग अब्रामाने आपला पुत्र वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा, तुम्हाला काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या पुत्रास, आपल्या एकुलता एका पुत्रास सही मला अर्पण्यास मागे पुढे पाहिले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला दिसून आले. तेव्हा अब्रामाने डोळे वर करून पाहिले. तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक खडका त्यात दिसला. मग अब्रामाने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या स्थानाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेवले. यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आमेन. नवीन करार रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय वचन 5 ते 13. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. कारण मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरतो तो तेणे करून चालेल. परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास. तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवित आहोत ते हेच होय की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फज्जित होणार नाही. यहुदी व हेल्लेणी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच, आणि जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. आमीन. यावेळेस देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. 2 शास्त्रपाठ वाचलेले आहेत, उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचप्रमाणे रोमकारासपत्र. हे 2 शास्त्रपाठ आज वाचण्यात आलेले आहेत आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, सक्रिय विश्वास नीतिमान ठरवतो. सक्रिय विश्वास नीतिमान ठरवतो.
आम्ही ज्या वेळेस विश्वासाकडे येतो, पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाविषयी बरंच काही लिहिलेलं आहे. आणि आम्ही अनेक वेळेस ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही म्हणतो आमचा देवावर विश्वास आहे, मी देवावर विश्वास ठेवतो. परंतु जगामध्ये जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये जर व्याख्या करायची ठरवलं तर विश्वासामध्ये काही व्याख्या आहे. जी विश्वास आहे काही रूढी परंपरेने आलेला विश्वास आहे. आमचे पूर्वज करत होते आणि म्हणून आम्ही करत होतो. आमचे पूर्वज दर रविवारी चर्चला जायचे आणि म्हणून आम्ही चर्चला येतो. आमचे पूर्वज सकाळी उठल्यानंतर घरात शास्त्र वाचन प्रार्थना करायचे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. पिढीजात आलेला विश्वास आहे. दुसरा विश्वास जो आहे, ज्या विश्वासाकडे पाहिल्यानंतर हा इंटेलेक्च्युअल फेथ आहे, हा बौद्धिक विश्वास आहे. हा जो बौद्धिक विश्वास आहे यामध्ये मनुष्य बुद्धी परस्पर त्यावर विश्वास ठेवतो. जर हे बुद्धी परस्पर आहे, माझ्या बुद्धीला जर पटलं तर हे योग्य आहे आणि मी करेल, त्याला म्हणतो आपण बुद्धी परस्पर असणारा विश्वास. तिसरा विश्वास जो आहे जगामध्ये सध्या, त्या विश्वासाकडे पाहिलं जातं सायंटिफिक फेथ. हे सायन्समध्ये बसतं ना, मग आम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. सायन्स सगळ्याच गोष्टी सिद्ध करू शकत नाही. जर सायन्सला पाणी सिद्ध करता आलं नसतं, पाणीचा फॉर्म्युला काय रे? हा, H2O म्हणजे काय? H2O म्हणजे 2 हायड्रोजन प्लस 1 ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर. जर हे असेल तर तो सायन्सला ते सिद्ध करता आले 2 घटक पाण्यामध्ये, म्हणून ते म्हणतात पाणी आहे. जे सिद्ध करता येत नाही सायन्स त्याकडे लक्ष देत नाही आणि सायन्स म्हणते की अजून शोध चाललेला आहे गोष्टीवर. काही लोकांचा विश्वास जो आहे ना हा सायन्सवरती अवलंबून, सायन्स सांगताना मग आम्ही विश्वास ठेवू शकतो. परंतु एक महत्वपूर्ण गोष्ट आहे, बायबल इज अ सायंटिफिक बुक. पवित्र शास्त्र हे सायन्सने भरलेलं पुस्तक आहे. सायन्समध्ये शोध लागण्याच्या अगोदर पवित्र शास्त्रामध्ये ते विदित केलेलं आहे आणि ते घडत गेलं. उदाहरणार्थ योबाच्या पुस्तकात म्हणलेलं आहे हवेला वजन आहे. आणि 19व्या शताब्दीमध्ये जगाला हे समजलं किंवा सायन्सला समजलं की हवेला शोध आहे आणि मग लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केला. देव त्याच्या अगोदरच सांगतो आणि आम्हाला समजायला भेटतं. शास्त्रामध्ये नीतिसूरच्या पुस्तकात म्हटलेलं आहे तू आपले हात वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धु. आणि मेडिकल सायन्सला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मेडिकल सायन्स म्हणतं म्हणून जर हात स्वच्छ करायचे असेल किटाणूपासून तर वाहत्या पाण्यामध्ये हात स्वच्छ करणं गरजेचे आहे. काही लोकांचा विश्वास सायंटिफिक विश्वास आहे. काही लोकांचा जो विश्वास आहे की बाबा हा विश्वास मला असं वाटतं, मग जगाचं मला घेणं देणं नाही, मला वाटण्यावरचा विश्वास आहे. परंतु पवित्र शास्त्र ह्या सगळ्या विश्वासापेक्षा एक वेगळा विश्वास आम्हाला विदित करतं. पवित्र शास्त्रामध्ये वारंवार विश्वासाविषयी लिहिलेलं आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट आहे पवित्र शास्त्रामध्ये विश्वासापेक्षा जास्त वचनं पैशाविषयी आहेत. ज्या वेळेस आम्ही विश्वास म्हणतो त्यावेळेस विश्वासाची व्याख्या देवाने स्वतः इब्री लोकासपत्र 11 अध्याय 1 वचन दिले. विश्वास काय आहे तर न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. आणि काढावं इब्री लोकासपत्र 11 आपली बायबल आणली का? वर करून दाखवा बरं. हे आपलं टेक्स्ट बुक आहे. चर्चला येताना आम्ही बायबल आणायला पाहिजे. हात हलवत चर्चला यायचं नाही, कारण की आम्ही चर्चला येतो ना हे देवाचं वचन आहे. देव आमच्याशी बोलणार कशातून? ह्याच्यातून बोलणार. हे घेऊन आलं पाहिजे, ह्यातून बोलायला पाहिजे. वाचा कोणीतरी इब्री लोकासपत्र 11 अध्याय 1 वचन काय म्हणते बघा विश्वासाविषयी. अरे दोन्ही पण गोष्टी अलौकिक आहेत की जे माणसाला साध्य करणं कठीण आहे. जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याला विश्वास म्हटलंय. जे आमच्या समोर नाही, सायंटिफिकली जे सिद्ध होऊ शकत नाही तो विश्वास आहे. आणि म्हणून विश्वासाची ती व्याख्या आहे, ही आहे विश्वासाची व्याख्या. परंतु असणाऱ्या नीतिमान ठरवणाऱ्या विश्वासाची व्याख्या निराळी आहे. ही केवळ विश्वासाची व्याख्या आहे. नीतिमान जो विश्वास आम्हाला त्याची व्याख्या निराळी. आणि तो विश्वास आहे प्रॅक्टिकल विश्वास, की जो विश्वास आम्ही तो केवळ माझ्या बुद्धी परस्पर मला वाटतं रूढी परंपरेने या सायंटिफिकली नव्हे तर मी विश्वास ठेवत असताना मी त्याच्यामध्ये माझं प्रात्यक्षिक करून माझ्या स्वतःला त्याच्यामध्ये गौण देव माझ्यासाठी गोष्ट करणार आहे. त्याला म्हटलेलं आहे की आम्हाला म्हणतो सकारात्मक किंवा सक्रिय विश्वास.
आणि ह्या विश्वासाची दुसरी नाण्याची बाजू ही आहे, हा सक्रिय विश्वास जो आहे, ह्या सक्रिय विश्वासामध्ये मनुष्य सर्वतोपरी देवावर अवलंबून आहे. तो म्हणतोय देवा तू करणार आहेस. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही विश्वासाकडे येतो त्यावेळेस आमचा विश्वास सक्रिय असणार आहे. जो सक्रिय आहे तो आम्हाला नीतिमान ठरवतो. आणि म्हणून आमचा जो विश्वास आहे त्याची पहिली महत्वाची गोष्ट आहे, आमचा विश्वास ऐतिहासिक सत्यावर उभारलेला विश्वास आहे. आमचा विश्वास ऐतिहासिक सत्यावरती आम्ही खंबीर केलेला विश्वास आहे. काय ऐतिहासिक सत्य आहे? सर्वात पहिली महत्वाचं सत्य आहे की देव आहे. म्हणून उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय पहिल्या वचनात, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. बायबल देवाच्या अस्तित्वाविषयी एक्सप्लेनेशन देत नाही. बायबल हे कबूल करतं की देव अस्तित्वात आहे. सायंटिफिकली लोक सध्या म्हणू लागलेत देव हा मनुष्याच्या मनामध्ये घुसलेला एक व्हायरस आहे, परंतु देवाशिवाय मनुष्य हा अपूर्ण आहे. कारण की जर माणसाला देव समजला तर माणसाला आपल्या स्वतःचं जीवन समजतं. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो समजला तर आम्हाला देव समजतो, आम्हाला आमचं जीवन समजतं. कारण की मनुष्याच्या जीवनाचा स्रोत आणि उगम सर्वसमर्थ देव आहे. त्याने माणसाची निर्मिती केली, म्हणून त्याच्या अंगुली स्पर्शाने माणसाचं जीवन जे आहे हे सुवर्ण काळामध्ये प्रवास करायला सुरुवात करतं. आणि त्याच्या असणाऱ्या फटक्याने मनुष्याचा सुवर्ण काळ जो आहे तो दारिद्र्यामध्ये बदलू शकतो. आणि त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे नबुकदनेस्सर राजा, की त्यावेळेसचे असणारा नबुकदनेस्सर राजा जो आहे हा जगावरती राज्य करणारा राजा, ज्याने जगावरती राज्य केलं. पहिली महासत्ता नबुकदनेस्सराची त्याने केलं. आणि तो आपल्या बाबेलच्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी फिरत असताना, बाबेल म्हणजे सध्याचं इराक, त्या ठिकाणी फिरत असताना, राजवाड्यामध्ये असताना त्याने पाहत असताना त्या बाबेल शहराकडे पाहिलं आणि तो म्हणाला, हे बाबेल नगरी, हे सगळं वैभव मी तुला दिलेलं आहे. आणि शास्त्र म्हणतं त्याच वेळेस देवाने त्याला शिक्षा दिली आणि तो रानगाढवासारखा 7 पर्व जंगलामध्ये जाऊन राहिला. त्याचे केस वाढले, त्याचे नख वाढले आणि गाढवाचं कहाण तो खात होता. कारण की त्याने देवाचं गौरव करण्यापेक्षा माणसाचं गौरव केलं. लुक्रुस शुभवर्तमानामध्ये अजून एक व्यक्ती आहे की तो राजासनावर बसला, त्याच्या सिंहासनावर बसलेला असताना त्याने सांगितलं मीच काय तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि लुक्रुस शुभवर्तमान सांगतं त्याच वेळेस तो मीच काय सर्वश्रेष्ठ आहे. खाली बसलेला जो सगळा समुदाय आहे ना लोक, आणि त्याने राजाचं गौरव केलं देवाचं गौरव सोडून. आणि शास्त्र म्हणतो तो तत्क्षणी त्याच्या सिंहासनावर बसलेला असताना किडे पडून त्या ठिकाणी मरण पावला. देवाचा अंगुली स्पर्श आमचं जीवन सुवर्ण काळात घेऊन जाऊ शकतं, किंवा देवाची शिक्षा सुवर्ण काळातून आम्हाला मातीमोल करू शकतं. आणि म्हणून ऐतिहासिक पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की देव अस्तित्वात आहे. आणि त्या देवाला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नाव दिलेलं आहे, त्याला परमेश्वर म्हणून संबोधण्यात आलेला आहे. आणि मग उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आल्यानंतर, एक्सोडस मध्ये आल्यानंतर, निर्गमाच्या पुस्तकात आल्यानंतर मोशेने देवाला विचारलं, देवा तुझं नाव काय? आणि देव म्हणाला, जो मी आहे तो आहे. आणि जो मी आहे तो आहे ह्याचा सर्वात चांगला मराठी शब्द आहे नेहमी, इंग्रजी शब्द आहे ऑलवेज. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. आमचा देव आमच्या संगती नेहमी आहे. आमच्या घरात आहे, आमच्या दारात आहे, आमच्या अंगणात आहे, आमच्या पडवीमध्ये आहे, आमच्या कामाच्या ठिकाणी आहे, आम्ही 4 चौघात बसल्यानंतर आहे, आमच्या मित्रमंडळीमध्ये आम्ही असताना आहे, आम्ही आमच्या असणाऱ्या कामाच्या ठिकाणी आहे, आमच्या घरात आहे, आमच्या दारात आहे, शिक्षणाच्या वेळेस आहे, आम्हाला कुणी पाहत असताना आहे आणि कुणी पाहत नसताना पण देव आमच्या संगती आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हा देव ही ऐतिहासिक सत्यता आहे जगाची. देवाशिवाय जगाची कल्पना करता येत नाही. म्हणून उत्पत्तीचं पुस्तक म्हणतं प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 1 काय वचनात म्हणलंय, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आम्ही फार सहजपणे ख्रिस्ती लोक म्हणून आम्ही वाचतो आणि आम्ही त्याकडे करतो. ज्या वेळेस संत योहानाने त्या इफिस शहरामध्ये बसून त्याने ठरवलं की आता मंडळी 2ऱ्या पिढीत
तिसऱ्या पिढीमध्ये आलेली आहे. आणि ह्या लोकांना हे समजत नाही की आद्य ख्रिस्ती मंडळीला देवाने काय आशीर्वाद आणि सूचना दिल्या होत्या. म्हणून प्रकटीकरणाचं पुस्तक देवाने योहानाला लिहायला लावलं. त्याच काळात योहान म्हणतो, या लोकांना जो ख्रिस्त आता माहित आहे हा फार क्षणभंगूर माहित आहे, परंतु मला आता ह्या लोकांना एक ख्रिस्त दाखवायला हवा की ज्या ख्रिस्ताचं गौरव आहे. आणि म्हणून त्याने योहान कृष्ण शुभवर्तमान लिहिलं की ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या असणारं अलौकिक जीवन दाखवलेलं आहे. की ज्या ठिकाणी संत योहानाचं शुभवर्तमान 20व्या अध्यायात म्हणतो, मी या येशूविषयी सगळं जर राहायला सुरुवात केली तर जगातली सगळी पुस्तकं कमी पडतील. कारण की त्या काळामध्ये पपायरस वरती लिखाण केलं जायचं. जगातलं सगळं पपायरस एकत्र केलं तरी येशूने केलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या लिखाणामध्ये कमी पडतील. याविषयी संत योहान लिहित आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असा आमचा देव आहे की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला गौरव समजतं. आम्हाला केवळ प्रीती करणारा देव माहीत असेल तर आम्हाला अपूर्ण देव माहीत आहे. मिडिवल काळामध्ये म्हणजे मध्ययुगीन ख्रिस्ती इतिहासामध्ये एक मनुष्य होऊन गेला. त्याने आयुष्यभर पवित्र शास्त्रामधून देव आणि देवाच्या गोष्टीविषयी त्यांनी अभ्यास केला. त्यांचं नाव आयदर एक तर थॉमस असेल किंवा अलेक्झांडर असेल, ह्या दोनपैकी एक नाव आहे. आणि त्यांनी आयुष्यभर रिसर्च केला. आणि ज्या वेळेस त्यांचा ते मरणाच्या पंथाला आहे त्यावेळेस त्यांना सांगत असताना लोकांनी विचारलं की तुम्ही देवाविषयी तुम्हाला खूप माहित आहे. आणि त्यांचं वाक्य आहे, मी आयुष्यभर जसं माझं तारण झालं, मी सेवेमध्ये आलो, देवाच्या वचनामधून देव काय आहे शोधण्याचा आणि लोकांना सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि मी ते सांगत गेलो. परंतु देवाविषयीचं माझ्याकडे आज असणारं जे ज्ञान आहे, तुम्हाला असं वाटतं की मी पुष्कळ देवाला जाणतो आणि ओळखतो, पण माझ्याकडे देवाचं असणारं ज्ञान हे गवताच्या काडी एवढं आहे. एक पुस्तक जगामध्ये प्रसिद्ध आहे, J.I. पॅकर हे त्याचे लेखक आहेत. आणि पुस्तकाचं नाव आहे नोईंग गॉड. नोईंग गॉड. त्या पुस्तकाविषयी एका माणसाने रिव्ह्यू लिहित असताना लिहिलंय, जर कोणी हे पुस्तक वाचेल तर तो देवावरती कधीही संशय करणार नाही आणि संभ्रमात पडणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतो हा आमचा देव भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे, भविष्य काळामध्ये असेल. म्हणून जुना काळात ते सांगितलंय आणि नवीन काळात येशूविषयी सांगितलेलं, येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही कुठल्या ऐतिहासिक सत्यावरती विश्वास ठेवतो. ज्या ऐतिहासिक सत्यावरती आम्ही विश्वास ठेवतो ते कोरिन्थीकरास पहिले पत्र 15वा अध्याय 1 ते 3 ते 5 वचनामध्ये लिहिलं आहे. त्या ठिकाणी लिहित असताना लिहिलेलं आहे, तो म्हणताना असं म्हणतो, कारण ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी मरण पावला, शास्त्राप्रमाणे त्याला पुरण्यात आलं, शास्त्राप्रमाणे देवाने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं, त्याने दर्शनं दिली. हे आमचं ऐतिहासिक सत्य आहे आणि ह्या सत्यावरती आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास आमच्या भावनेवर नाही. भावना बदलणाऱ्या आहेत. आज एक भावना आहे, उद्या दुसरी भावना आहे. परंतु आमचा विश्वास भावनेवरती नाहीये की मला असं वाटतं, ही आमची भावना आहे. मी दुःखात आहे म्हणून देव करायचा, ही माझी भावना आहे. मी दुःखात असो की सुखात असो, देव माझा आहे. तो मरण पावला होता, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी देवाने त्याला उठवलं आणि त्याने माझ्यासाठी पाप क्षमा करण्याचं दाल उघडलेलं आहे. आणि त्या प्रभू पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळं मला देवाची मुलं होण्याचा अधिकार भेटतो. हे आमचं ऐतिहासिक सत्यतेचं, आमच्या विश्वासाचा तो असणारा कॉर्नर स्टोन आहे, ती कोनशील आहे, त्याच्यावरती आमचा विश्वास अवलंबून आहे. या विश्वासाशिवाय जर दुसरा देव आम्हाला माहित असेल तर त्या विश्वासाची असणारी पडझड होणं निश्चित आहे. कारण की जर कोनशिलाच डगमगीत आहे आणि पायाच डगमगीत आहे तर तो विश्वास कधी डगमगून खाली पडेल. अनेक वेळेस लोक येशूला वेगळ्या दृष्टिकोनातून ओळखतात. काही म्हणतात येशू आरोग्य देणार आहे, ती सत्य घटना आहे. परंतु येशू पुरवठा करणार आहे, ती सत्य येशूविषयी सांगितलं जातं. येशू ज्ञान देणार आहे, ही सत्यता आहे. जे काय सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आहे, येशू पापाची क्षमा करणार आहे. लूका शुभवर्तमान 19:10 वचन, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास या जगामध्ये आलेला आहे. तो आमच्या विश्वासाचा पाया आणि कॉर्नर स्टोन आहे. त्याच्यावरती आमचा विश्वास रचलेला हवा. या ख्रिस्ताशिवाय जर दुसरा विश्वास आमच्याकडे आहे तर मग आमची दैन्य अवस्था आहे. कारण की संत पाऊल कोरिन्थीकरास मंडळीला पहिल्या पत्राच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतो, जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमच्यापेक्षा दैनीय दुसरे लोक नाहीत. आमचा विश्वास निरर्थक आहे. संत पाऊल म्हणतो, माझी सेवा निरर्थक आहे, कारण की मी आयुष्यभर हेच सांगत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आमचा विश्वास जो आहे हा
भावनेंवरती, आयाबायांच्या कहाण्यांवरती. माहिती ना आयाबायांच्या कहाण्या? सध्या आयाबायांच्या कहाण्या खूप आहेत इंटरनेटला, माहिती का तुम्हाला? AI मुळे कोणाचा पण चेहरा काढला जातो, कोणाचा पण लावला जातो. मागच्या आठवड्यामध्ये मी एक संदेश ऐकत होतो आणि त्या संदेशामध्ये डॉक्टर बिली ग्रॅम यांचा चेहरा वर लावलेला आहे आणि मागच्या बाजूला जे मात्र सांगितलेलं आहे तो डॉक्टर बिली ग्रॅम यांचा संदेश नाहीये, परंतु त्यांच्या आवाजामध्ये टेलिकास्ट करताना दिसतो. डॉक्टर बिली ग्रॅम त्याविषयी कधीच बोललेले नाहीत आणि तो त्यांचा दुसरा संदेश आहे तो त्याच्या वेगळा आहे. एकच माणूस देवाच्या आत्म्याने दोन वेगळे संदेश आणि एकमेकाला विरुद्ध संदेश देऊ शकत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, सध्या आयाबायांच्या कहाण्यांवरती विश्वास ठेवू नका. देवाच्या वचनात आम्ही आमचा विश्वास केला. दुसरी महत्व, आमचा विश्वास जो आहे तो रूढी परंपरेवरती अवलंबून नाही. आमचा विश्वास देव आणि देवाच्या सत्यावर अवलंबून आहे. आणि देवाची जर आम्हाला ओळख करून घ्यायचंय तर बायबल वाचनाशिवाय आणि त्याच्यावरती मनन करण्याशिवाय देव आम्हाला भेटू शकत नाही. खरा देव याची ओळख होऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचा जो विश्वास आहे ना, हे आमच्या विश्वासाकडे नंतर आम्ही अनेक वेळेस म्हणतो आमचा विश्वास, मी विश्वास ठेवतो देव आहे. चांगली गोष्ट आहे ना, विश्वास ठेवणं देव आहे. चांगली का वाईट गोष्ट? किती जणांचा विश्वास आहे की देव आहे? आहे ना? आमच्या सगळ्यांना याकोबाच्या पत्रामध्ये छडी मारली आणि तिथं म्हणलंय, तू जर म्हणतोस देव आहे तर चांगलं करतोस, भूतेही तसाच विश्वास धरतात. म्हणून केवळ विश्वास असून गरजेचं नाही, आमचा विश्वास सक्रिय असणं गरजेचं आहे. आमचा विश्वास प्रॅक्टिकली असणं गरजेचं आहे. आमचा विश्वास, उदाहरणार्थ आमचा विश्वास आहे, देव म्हणतो सुवार्ता सांगा, आणि मग मात्र आम्ही म्हणतो अरे छळ चाललाय, सुवार्ता नको सांगायला, अरे आत्ताच कसं सांगू, माझ्याऐवजी दुसरा कोणीतरी सांगेल. ह्याला प्रॅक्टिकली विश्वास म्हणत नाहीत, ह्याला फिलॉसॉफिकल फेथ म्हणतात, ह्याला इंटेलेक्च्युअल फेथ म्हणतात. आणि देवाच्या दरबारामध्ये फिलॉसॉफिकल, इंटेलेक्च्युअल, कल्चरल आणि सराउंडिंग फेथ काम करत नाही. प्रॅक्टिकल फेथ जो आहे ना तो काम करतो. आणि म्हणून आम्ही प्रॅक्टिकल विश्वासाचे लोक आहोत, आम्ही सक्रिय विश्वासाचे लोक आहोत. आणि म्हणून आम्ही ज्या विश्वास आमचा ऐतिहासिक सत्यतेवर आहे. त्यातली दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, आमचा जो विश्वास आहे ना हा वैयक्तिक आहे. आम्ही सामूहिक विश्वासावरती विश्वास ठेवत नाही. म्हणून योहान कृष्ण वर्तमान 1 अध्याय 12 वचनामध्ये संत योहान लिहिताना असं म्हणतो, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हे पर्सनल रिलेशनशिप आहे. आमचा विश्वास सामुदायिक नाही. आमचा विश्वास वैयक्तिक आहे. विश्वासात माझं आणि देवाचं नातं वैयक्तिक नातं असणं गरजेचं आहे. माझं पर्सनल रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा जो आमचा विश्वास आहे, ह्या विश्वासाकडे आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही येतो उत्पत्तीचं पुस्तक 15 अध्याय 6व्या वचनामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट येते म्हणते, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात आला. अब्राहमाने विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. देवाने हे म्हणायला पाहिलंय की आकाशने विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. अनमोलने विश्वास ठेवला, तो नीतिमत्व गणण्यात आला. देवाने हे म्हणायला पाहिलं आल्यानंतर सुशांतने विश्वास ठेवला आणि तो नीतिमत्व गणण्यात आला. देवाने आमच्याकडे पाहिल्यानंतर, कारण की तो आमचा वैयक्तिक विश्वास आहे, आम्ही आमच्या कौटुंबिक विश्वासावरती आमचं आत्मिक जीवन आणि देवासंगतीच्या नात्यासंगती आम्ही एकत्र राहू शकत नाही. अन्यथा ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस ख्रिस्त आल्यानंतर म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. माझं आणि देवाचं वैयक्तिक नातं पाहिजे. माझा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विश्वास नाही. माझा जो विश्वास आहे तो माझ्या पिढीचा विश्वास. मी विश्वास ठेवला तो माझा आहे. माझ्या विश्वासामुळं माझ्या लेकरांना त्याचा फरक नाही, परंतु माझ्या विश्वासाकडे पाहून ते ख्रिस्ताकडे आकर्षित होऊ शकतात. परंतु त्यांना स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन पापक्षमा मागून येशूला आपल्या जीवनात घेऊन देवाच्या मागे चालण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. आम्ही प्रत्येकाने आमचा वैयक्तिक विश्वास जाहीर करणं गरजेचं आहे. काही मंडळांमध्ये प्रेषितांचा मतांगीकार म्हटला जातो आणि त्या मंडळांमध्ये की मी असा विश्वास ठेवतो, ते विश्वास बोलून दाखवतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो,
माझा विश्वास काय मला माहित पाहिजे. माझं वैयक्तिक जीवन देवासंगती जोडलं गेलं पाहिजे, कारण की विश्वास नेहमी वैयक्तिक आहे. म्हणून योहानकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय पुष्कळ येशूच्या प्रेषितांविषयी नोंद आहे. त्या प्रत्येकाने तो असं म्हणतो, पहिला आंद्रिया भेटला आणि आंद्रियाने येशूवर विश्वास ठेवला आणि विश्वासानंतर त्याला पहिल्याने त्याचा भाऊ शिमोन पेत्र भेटला आणि मग तो म्हणाला आम्हाला मशिहा मिळालेला आहे. मग फिलिपाला नथानेलला फिलिप भेटला, फिलिपाला अमुक भेटला. प्रत्येकाचा वैयक्तिक विश्वास आहे. वैयक्तिक विश्वासाशिवाय आम्ही सार्वकालिक जीवनात प्रवेश करू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट वैयक्तिक विश्वासाची, हा विश्वास दररोज वाढणारा असायला हवा. आमचा विश्वास दररोज वाढणारा असायला हवा. ह्या विश्वासामध्ये वृद्धी झाली पाहिजे. नाहीतर आम्ही विचारलं देवाला ओळखतो का, हा 10 मार्च 1989 माझ्या घरामध्ये बसून मी यशाचा ग्रंथ 53 अध्याय वाचत होतो आणि त्यावेळेस देव माझ्याशी बोलला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा मी वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनात दुसरं काहीच वाढ नाही. तर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहतं, काय त्याच्यानंतर माझ्या आत्मिक वाढ खुंटली का? मी आत्मिक दृष्टिकोनातून कुपोषित झालो का? मी आत्मिक दृष्टिकोनातून मुडदूस आजारामध्ये गेलो का? मी आत्मिक दृष्टिकोनातून मी कोमामध्ये गेलो का? मी आत्मिक दृष्टिकोनातून मी मूर्छित अवस्थेमध्ये गेलो का? मी अनकॉन्शियस झालो का? माझं काय झालं? 10 मार्च 1989 आमच्या तारणाची आणि विश्वासाची सुरुवात होती. हे प्रोसेस आहे, आयुष्यभर चालायला पाहिजे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला शिकवताना म्हणतं, प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये तो लिहिताना तिसऱ्या अध्यायात असं म्हणतो, स्मरणा मंडळीला मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तुला जीवनाचा मुकुट भेटेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी तो म्हणतो, लाउदिकिया मंडळीला पत्र आहे, तो म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे, जो कोणी माझं वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आत जाईल, त्याच्याबरोबर मी जेवेल व तो माझ्या बरोबर जेवेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सगळे प्रॉफेटिक टाइम मध्ये भविष्य कालाची पूर्तता होणाऱ्या काळात जगत आहोत. आमचा विश्वास आम्ही पडताळून पाहणं गरजेचं आहे. येशूच्या पहिल्या येण्याविषयी 300 भविष्यकथनं जुन्या करारामध्ये दिलेली होती आणि ती 300 भविष्यकथनं येशूचा जन्म आणि येशूच्या जीवन कार्यामध्ये आणि स्वर्गारोहणापर्यंत पूर्ण झाली. येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला जवळजवळ 900ला कमी इतके अभिवचन दिले आहेत. म्हणजे येशूच्या जन्मापेक्षा किंवा पहिल्या येण्यापेक्षा तिप्पट अभिवचन आहेत. त्याच्यापैकी 700+ अभिवचनं पूर्ण झालेली आहेत. थोडीशी अभिवचनं पूर्ण राहिलेली आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे. आमचा विश्वास हा जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आमचा विश्वास हा जिवंत असायला पाहिजे. आणि आमचा विश्वास जिवंत कधी राहील? ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन वाचू आणि वाचलेलं देवाचं वचन आम्ही लागूकरण करू, त्यावेळेस आमचा विश्वास जिवंत राहील. कारण की शास्त्र सांगतो 2 तिमोथी 3:16 मध्ये देवाच्या वचनासाठी त्यांनी दिलेला तो शब्द आहे ग्रीक आणि मराठीमध्ये दिले प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. ग्रीक शब्द आहे तो म्हणलेला आहे थियोफोनस. प्रेरित ह्या शब्दाला थियोफोनस ह्या शब्दाचे 2 भाषांतर आम्ही करू शकतो. पहिलं भाषांतर आहे की प्रेरित होणं, आणि जगातल्या बहुतांशी भाषांतरकाराने हा शब्द घेतलाय की ईश्वर प्रेरणा, ईश्वराने प्रेरित करणं. त्याचा दुसरा अर्थ आहे आणि तो अर्थ आहे श्वासोश्वास, गॉड्स ब्रेथ. NIV न्यू इंटरनॅशनल व्हर्जन नावाचं इंग्रजी बायबल आहे, त्या बायबलमध्ये हा शब्द वापरलाय, इट्स गॉड्स ब्रेथ. जिवंत राहायचंय तर आम्हाला देवाचं वचन वाचून आमच्या जीवनामध्ये पाळणं गरजेचं आहे, तर आमचा आत्मिक श्वासोश्वास चालू शकतो. देवाच्या वचनाशिवाय आम्ही जे काय करू त्यावरती आमचा श्वासोश्वास चालणार नाही. उलट देवाचं वचन आम्हाला शिकवतं, जो देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो त्याच्या प्रार्थना देवाला आनंद देणारे आहेत. अहो, आमचं जीवन तसंच आहे. आम्ही देवाचं वचन ऐकणार नाही, वाचणार नाही. सकाळी उठलं की पहिली प्रार्थना करणार, दिवसभरात देवाचं वचन वाचणार नाही, पण दिवसभरात 8-10 वेळेस प्रार्थना करणार. देवा अडकलंय सोडव, देवा अडकलंय सोडव, देवा अडकलंय सोडव, देवा हा आशीर्वाद दे, देतो आशीर्वाद दे. आणि शास्त्र म्हणतं जर आम्ही देवाचं वचन वाचत नाही तर आमची अवस्था बिकट आहे. जॉर्ज म्युलर नावाचे देवाचे सेवक की ज्यांनी त्यांच्याविषयी म्हटलं जातं की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 5000 इन्स्टंट प्रेयर केल्या आणि देवाने त्यांच्या 5000 इन्स्टंट प्रेयरची उत्तरं दिले लाईक अ इन्स्टंट कॉफी.
त्यांनी प्रार्थना केली, लगेच उत्तर भेटलं. आणि ही व्यक्ती सकाळी 3 ते 6 देवाच्या चरणाजवळ बसून जॉर्ज म्युलर प्रार्थना करायचे. त्यांच्या भेटीला त्यांच्याकडे त्यांचं एक हॉस्टेल चालायचं, 2000 मुलांचं हॉस्टेल. मी नेहमी विचार करतो जॉर्ज म्युलर विषयी की 2000 मुलांचं असणारं बोर्डिंग हे चालवत होते. आणि हे बोर्डिंग चालवत असताना काय देवाने ह्या माणसाला कृपा दिली. 2000 मुलं म्हणजे 2000 कुटुंब. 2000 कुटुंब ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये आलेले आहेत आणि ते ख्रिस्तामध्ये वाढणार आहे. देव त्याला म्हणेल, भल्या व विश्वासू दासा, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. हे जॉर्ज म्युलर पहाटे 3 ते 6 प्रार्थना करायचे. आणि प्रार्थना त्यांच्याकडे एक व्यक्ती राहण्यासाठी आली, ते पण देवाच्या सेवेत होतं. आणि त्यांनी बघितलं जॉर्ज म्युलर पहाटे 3 ते 6 प्रार्थना करतात. आणि ते जॉर्ज म्युलर म्हणले, जॉर्ज तू सकाळी 3 वाजता उठून काय करतो? ते म्हणले, प्रार्थना करतो. 4ला काय करतो? प्रार्थना करतो. 6 वाजेपर्यंत प्रार्थना करतो ब्रदर. ते म्हटले, तू 3 तास प्रार्थना करतो, आनंदाची गोष्ट आहे. बायबल किती वाचतोस? यदा कदाचित तू करत असणाऱ्या अनेक प्रार्थनेची उत्तरं आणि तुला प्रेरणा बायबलमध्ये ऑलरेडी वचनामध्ये आहे, ते सोडून तू नुसती प्रार्थना कर. तेव्हापासून जॉर्ज म्युलर 1.5 तास बायबल वाचायचे आणि 1.5 तास प्रार्थना करायचे. प्रिय बंधू भगिनींनो, आमचा विश्वास जो आहे, हा आमचा विश्वास देवाच्या वचनावरती विसंबून वाढणारा, त्याच्यावरती व्यवस्थित असावा, आयाबायाच्या कहाण्यांवरती नसावा. म्हणून आमचा वैयक्तिक विश्वास असायला पाहिजे, सामुदायिक नको. माझे वडील ख्रिस्ताकडे आले, एखाद्याला विचारलं ना, कस काय तुम्ही कसे ख्रिस्ती आहात? काय सांगतो आपण? माझं फार चांगलं वाक्य आहे, 10 मार्च 1989 जर मी ख्रिस्ताचा स्वीकार केला नसता तर मी ख्रिस्ती नसतो. आईबापाने नाव ख्रिस्ती ठेवलं, सर्टिफिकेटला नाव लागलं म्हणून ख्रिस्ती झालोय. मला त्यावेळेस काय काय विचार, तुम्ही का ख्रिस्ती आहे? त्यावेळेस मी सांगायचो, मी हिंदू आणि मुसलमान नाही म्हणून मी ख्रिस्ती आहे. मला माहितच नव्हतं. 10 मार्च 1989 लोकांनी ज्यावेळेस मला विचारलं, तू का ख्रिस्ती आहेस? त्यावेळेस मी लोकांना सांगू लागलो, मी का ख्रिस्ती आहे. मला येशू कसा भेटला, माझ्या पापाच्या क्षमेचा अनुभव कसा आला. आम्ही विचारतो, तुम्ही कसं काय ख्रिस्ती झालात? आपण सांगतो, आमची 5वी पिढी. मग त्यावेळेस असं झालं, स्टटन साहेब आले, मग ते कॉमेंट्री साहेब आले, त्यांनी सरकारकडनं आम्हाला मागून घेतलं, मग आमचे लोक आले. अहो, त्या 5व्या पिढीचं आज आमचं काय? त्यांच्यामुळे मी स्वर्गात नाही जाणार. त्यांनी त्यांची धाव संपवली, त्यांनी त्यांचा वारसा आम्हाला दिला, पण आम्ही त्यांचा वारसा जर पुढे घेऊन जात नाही आणि आम्ही ख्रिस्ती कसे झालो म्हटल्यानंतर जर आम्ही सांगतो, आमची 3री पिढी 4थी पिढी माग त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, आज मी केलाय का? माझं वैयक्तिक नातं आहे का? जर माझं वैयक्तिक नातं आहे तर देव म्हणेल, भल्या व विश्वास सुद्धा असा वाढत राहा. आमची वैयक्तिक गोष्ट. 3री महत्वाची गोष्ट विश्वासाविषयी, आम्ही आमच्या विश्वासाची कबुली द्यायला शिकायला पाहिजे. आमच्या विश्वासाची आम्ही कबुली दिली पाहिजे. आणि ही कबुली आहे ना, ही सत्य कबुली असायला पाहिजे. ही कबुली आहे ना, फुगणाऱ्या बेडकासारखी नसावी. माहिती ना फुगणारा बेडूक? एक गोष्ट आहे, व लहान मुलं माहिती आहे का रे जोशवा? हा, अर्पित, बरं सांगतो, थोडक्यात सांगतो मग पुढं. तू एका तलावाच्या काठी म्हैस असते. नीट लक्ष देऊन ऐका. म्हैस असते आणि ही म्हैस तिथं बसलेली असते. म्हैस आपलं पाणी प्यायला येते आणि तळ्यामध्ये बिडूक असतो, बिडकीन. बिडूक पुन्हा बिडकीन, तिची पिल्लं असतात. आणि मग हे पिल्लं आईला म्हणतात बिडकीनला, ही किती मोठी आहे. आई म्हणते, काय काळजी करू नकोस, मी पण ह्याच्यासारखी होऊ शकते. आणि मग बेडकामध्ये देवाने उपजत त्यांना गोष्ट दिलेली आहे की त्यांचं शरीर ते असं फुगवू शकतात. आणि मग ती म्हणाली, तिने शरीर फुगवलं आणि पिल्लानं म्हणते, आता बरोबर ते म्हणतात, नाही काळजी करू नका, अजून फुगवलं. आणि एक वेळ आली, ती बष्ट झाली. आम्ही कधी कधी आमची कबुली जे झालं नाही ते पण सांगतो, हे देवाने केलं. एखादी गोष्टीसाठी आम्ही कधीच प्रार्थना केली नाही आणि मात्र मग आम्ही सांगतो, हालेलुया, देवाची स्तुती असो. माहिती का हालेलुया शब्द कुठं आला? हालेलुया शब्द कुठं आहे बायबलमध्ये? कुठं आहे? हा, प्रकटीकरणाच्या पुस्तकात आहे. व्हेरी गुड मावशी, प्रकटीकरणाच्या पुस्तकात कुठं आहे? हा, काय
24 वडील. अरे बघा बरं वाचून आहे का तिथं हालेलुया शब्द? हालेलुया शब्द आला ज्या वेळेस त्या ठिकाणी, म्हणजे 24 वडील तुम्ही 4था अध्याय म्हणतो म्हणून मी म्हणालो है ना. हा आणि घरी गेल्यानंतर अभ्यास करायचा. आता मी सांगतो कुठे शब्द, आम्ही कधी कधी शब्द कसे चुकीचे वापरतो तेही सांगतो. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस म्हणले आणि मोठी बाबेल पडली. मोठी बाबेल पडली. बाबेल पडली म्हणजे त्यावेळेसची असणारी आर्थिक राजधानी पडली. आर्थिक राजधानी पडल्यामुळं जगातली असणारी आर्थिक सगळ्या गोष्टी कोलमडल्या. आणि त्यावेळेस देवाचे लोक असं म्हणतात हालेलुया. आमची एक इन्क्रीमेंट येऊ देऊ नका हो. म्हणतो का आम्ही हालेलुया? काय द्यावा, मीच दिसलो का? 8व पे कमिशन लागायला थोडा उशीर होऊ द्यात. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगात होता ना त्यावेळेस येशू काय म्हणायचं लोकांना भेटल्यावर? काय म्हणायचा? तुम्हास शांत, शालोम आलेखेम, सलाम. मग बाकी लोक म्हणायचे आलेखेम शालोम म्हणजे तुलाही शांती असो. शांततेमध्ये हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड पेक्षा जास्त सामर्थ्य आहे. कारण ज्यावेळेस आम्ही कोणाला तरी सलाम म्हणतो त्यावेळेस 1/9 आशीर्वाद देतो. आणि आम्ही सलाम म्हणतो त्यावेळेस यासाठी म्हणतो की आम्ही दुसऱ्याला आशीर्वाद द्यायला हवा. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या विश्वासाची कबुली आम्ही द्यायला पाहिजे. 10वा अध्याय 9वं वचन रोमकरास पत्र, त्या ठिकाणी 9वं आणि 10वं वचन, तो 10व्या वचनामध्ये सांगतो आमची कबुली काय असतो. असं म्हणतो मुखाने, कारण तो जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आम्ही तोंड उघडून देवाचे कबुली द्यायला शिकायला पाहिजे. आमच्या विश्वासाची, आमचा विश्वास आम्ही तोंड उघडून सांगायला पाहिजे. त्यात 2 गोष्टी आहेत. एक देवाला सांगणे आणि देवाविषयी सांगणे, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. येशूला सांगणे, येशू विषयी सांगणे, देवाला सांगणे आणि येशू विषयी सांगणे, ह्या 2 गोष्टी आहेत. हे देवा देवा तू माझं तारण केलंस, मला ह्या परिस्थितीतून सोडवलंस, तू माझा सहाय्यकर्ता झालास म्हणून मी तुझे आभार मानतो. देवाला तोंड उघडून सांगणे. आणि देवाविषयी सांगणे म्हणजे कोणाला? इतरांना सांगणे. इतरांना सांगणे काय करणं? ते पालकाविषयी नाही सांगणे. पालक साहेबांनी प्रार्थना केली मी बरा झालो. पालक कोण आहे? कुणी नाही. देवाने प्रार्थना ऐकली आणि बरं केलं. आम्ही मुखाने कबुली द्यायला शिकायला पाहिजे. मी कोण आहे? परंतु कधी कधी आमचं मुख आणि आमची कृती ह्याच्यामध्ये विसंगती आहे. मुख सांगतं देवप्रीती आहे आणि मान सांगती देवप्रीती नाही. माहिती आहे ना, 2 प्रकारचे आहेत ना. तोंड देवप्रीती आहे मानेने सांगायचं नाही, तोंडाने सांगायचं होय. ऐकणारा कन्फ्यूज आहे की नाही. कधी कधी आम्ही सांगतो देव आमचा प्रीती करतो आणि आम्ही दुसरा दिसला की पहिला त्याला बुक्क्या घालतो. देव आमचा प्रीती करतो आणि आम्ही लगेच म्हणतो स्लीव्ज वर करून. कधी भेटतो सांग? शास्त्र सांगता आमचा देव शांती करणार आहे आणि जर आमची कृती अशांती करणारी आहे तर आमची कृती आणि आमचे शब्द बरोबर जात नाहीत. हे दोन्ही संगती गेले पाहिजेत. त्यावेळेस देवाला सन्मान भेटेल. कारण आमचा विश्वास देवाला सन्मान देण्यासाठी आहे. आमचा विश्वास आमचं स्वकेंद्रित गौरव करण्यासाठी नाही आणि आमचा विश्वास स्वतःचं वैभव वाढवण्यासाठी नाही. आमचा विश्वास यासाठी आहे की देवाचं गौरव व्हावं म्हणून आम्ही आमच्या मुखाने देवाला गौरव द्यायला शिकायला पाहिजे. आणि तेवढंच नव्हे, इतरांना पण आमच्या जीवनात घडलेली गोष्ट अशा प्रकारे लोकांना सांगायला पाहिजे की त्यांचाही देवावरचा विश्वास वाढायला पाहिजे. म्हणून ज्यांना ख्रिस्त भेटतो त्यांनी इतरांना ख्रिस्त सांगायला पाहिजे. नवीन विश्वासणारे आहेत ज्यांना भेटतो. बघा, ज्यावेळेस आमचं तारण झालं त्यावेळेस आम्हाला फार काळजी असायची, मी दुसऱ्याला कसं सांगेल. मग आम्ही कृतीतून आणि शब्दातून दोन्ही सांगायला पाहिजे. लोकांनी हे म्हणायला पाहिजे हा ख्रिस्ती माणूस आहे. आजही भारतीय जग आमच्याकडे पाहत असताना शांतता प्रिय सोसायटी म्हणून पाहतं. आमच्याकडे अशांतता निर्माण करणारे लोक म्हणून नाही पाहत. मत्ती कृष्णवर्तमान 10वा अध्याय 32वा वचन, त्या ठिकाणी म्हणजे जो कोणी मला ह्या जगात माणसांसमोर स्वीकारेल त्याला मी स्वर्गातील माझ्या पित्यासमोर आणि लाखो देवदूतांपुढे स्वीकारेल. आम्ही उघडपणे येशूविषयी बोलायला पाहिजे की मी ख्रिस्ती आहे. लोकांना समजायला पाहिजे आम्ही ख्रिस्ती आहे. मग बंधन येतात. तो एका गावामध्ये एक डॉक्टर होते ख्रिस्ती, परंतु त्यांच्या नावात कुठंच ख्रिस्ती नाव नव्हतं.
आणि मग त्यांनी दवाखाना सुरू केला होता. बरेच वर्ष लोक त्यांना त्यांच्यातलाच समजायचे. ह्या माणसाने कधीच सांगितले नाही ख्रिस्ती, कारण यांना भीती होती, मी ख्रिस्ती सांगितल्यानंतर मग लोक माझ्याकडे येतील का, माझा व्यवसाय चालेल का, माझ्या गोष्टी घडतील का. म्हणून तो जस काय ख्रिस्ती नसल्यासारखा त्या गावात राहायचा. मग ते म्हणायचे आज संध्याकाळी आमच्याकडे पूजा या. येतो येतो, लगेच तिथं जाऊन उभा राहायचा. त्यांच्याकडे तो एक असतो ना माणूस दुसरा दवाखान्यात, कोण असतो, एक डॉक्टर संगतीसारखा, कंपाऊंडर. हा, कंपाऊंडर. तो कंपाऊंडर सणासुदीच्या दिवशी त्या लोकांच्या बाहेर मंडोळ्या बिंडळ्या लावायचा, पानं बिनं लावायचा, झेंडूची फुलं लावायचा. आणि हे म्हणजे काय, एकदा असंच त्यांच्याकडे एके दिवशी त्या गावामध्ये एक सुवार्तिक आले. आणि ते सुवार्तिक ट्रॅक्स वाटत वाटत, त्या दिवशी एक सणाचा दिवस होता, त्या क्लिनिकमध्ये पण गेले, त्यांना पण त्यांनी ट्रॅक्स दिलं. आणि ते म्हणाले मी पण ख्रिस्ती आहे. आणि त्या सुवार्तिकाने प्रामाणिकपणे प्रश्न विचारला, मग आजच्या असणाऱ्या सणाचं डेकोरेशन तुमच्या दारावरती काय करतं. ते म्हणाले ही तो कोणाला माहित नाही, मी ख्रिस्ती आहे. म्हणले मी जर सांगितलं ख्रिस्ती आहे तर माझा व्यवसाय नीट चालणार नाही. आणि त्या सुवार्तिकाने सांगितलं, अहो तुम्ही स्वतःची अडचण करून घेतली, तुम्ही सांगून तर बघा मी ख्रिस्ती आहे, देव तुमचा व्यवसाय वाढवतो की नाही. बऱ्याच कष्टानंतर त्या माणसाने ख्रिस्ती आहे कॅलेंडर लावलं. माणसाकडे खूप प्रॅक्टिस आहे बदलायचं. मग कॅलेंडर, त्याला आपण म्हणतो काय माहिती का, डॅमेज कंट्रोल. जगात लोक डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये एक नंबर माहीर आहेत, डॅमेज कंट्रोल. मग त्यांनी पहिलं कॅलेंडर लावलं, आपलं ख्रिस्ती कॅलेंडर. मग लोक बघायला लागले, चांगलं वचन आहेत. मग त्याच्यानंतर क्रॉस लावला. सर तुम्ही ख्रिस्ती? नाही ना, मी पूर्वीपासून ख्रिस्ती आहे. मग हळूहळू बाहेरचं डेकोरेशन बंद झालं आणि तो देवाशी विश्वासू राहू लागला. आणि देवाने त्याच्या गल्ला वाढवला. आता गल्ला म्हटलो कारण त्याला पैशाचं फार होतं ना. पुण्यामध्ये एका पाळक साहेबांच्या कामासाठी गेलो एका बँकेत, वयोवृद्ध पाळक. आणि त्यांना कुणीतरी त्यावेळेस ते मणिग्राम का असं काहीतरी होतं, त्याच्यावर पैसे आले. ते 10,000 रुपये त्यांच्या एका मित्राने पाठवले अमेरिकेत. पाळक साहेबांना माहीतच नव्हतं कसे पैसे घ्यायचे. आणि म्हणले अब्राम तुम्ही आलात, मिटिंग झाली, चला माझ्या संगती. अहो पाळक साहेब आपण नाही, त्यांनी सांगितलं ह्या इथं पाहिजे. मग आम्ही तिथून माझ्या गाडीवर आम्ही दोघं जण तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आतमध्ये गेलो. त्या बँकेच्या काउंटरच्या मागं बऱ्याच स्त्रिया बहिणी बसलेल्या होत्या. आणि सगळ्यांकडे मी बघितलं, म्हणलं एक पण ख्रिश्चन दिसत नाही. आणि मग आतून मॅनेजरनी विचारलं हे 2 माणसं का थांबलेत, बोलवा. आणि मग त्या मॅनेजरच्या केबिनमध्ये गेल्यानंतर म्हणलं हे आमचे पास्टर आहेत, ह्यांचे 10,000 रुपये आलेत, तुमच्या बँकेचा हे आलेला आहे. ते म्हणले ह्याच्यावरती आहे, ओके. मग त्यांनी सांगितलं, ते म्हणले एक काम करा, त्या मागच्या टेबलावर मॅडम आहे तिथं जा. त्या टेबलावर आम्ही गेलो, त्या टेबलावर पेपर दिले. आणि मग त्या टेबलावर सांगितलं मॅनेजर साहेबांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे, हे आमचे पास्टर आहेत म्हटलं. आणि त्या बाईने असं खूप आमच्याकडे बघितलं आणि मला विचारलं, तुम्ही अमुक अमुक चर्चला 3 महिन्यापूर्वी संदेश दिला होता का हो? मी म्हणलं दिला होता. तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कसं माहिती? तर ती म्हणाली मी त्या चर्चची सभासद आहे. मी म्हणलं इथं लोक तुम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखत नाही वाटतं, इथं सगळं रंगवलेलं होतं, इथं सगळं रंगवलेलं होतं. ती म्हणली पाळक साहेब काय करू? म्हणलं काय नाही, एवढं काम करा, तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, ठिकाण पण नाही. कधी कधी लोक कामाच्या ठिकाणी देवाच्या गप्पा गोष्टी करतात आणि ज्या माणसाने आम्हाला कामाला घेतलंय ना त्याच्या वेळेची चोरी करतात. माझा साधा सिद्धांत आहे, कामाच्या ठिकाणी काम करायचं, देवाचं काम नाही करायचं. आमच्या कृतीतून देव दिसायला पाहिजे. लोकांनी म्हणलं पाहिजे हा ख्रिस्ती आहे. मग ते झालं, ते निघालं. आणि मग ती घरी गेली आणि तिला संध्याकाळी खूप नवऱ्याला सांगितलं, सासूबाईला सांगितलं. सासूबाई म्हणली मी तर तुला सुरुवातीपासून सांगते लावायचं बंद कर. आता कसं बंद कर? म्हणले नाही, त्या पाळक साहेबांचं वाक्य होतं, तिथं बोलायची वेळ नाही, ते निघून गेले म्हटले. आणि मग ते आहे ना असा आकार, मोठा आकार आहे ना, असा छोटा 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 होत आला आणि एक दिवस गायब झाला. ह्या पाळक साहेबांचे पुन्हा काही 7-8 महिन्यांनी त्या मित्रांनी परत पैसे पाठवले. मग ते पाळक साहेब तिथं गेले. गेल्यानंतर त्या स्त्रीला जाऊन भेटले. त्या स्त्रीने सगळं बघितलं आणि ती म्हणली अब्राम पाळकांना सांगा बरं का, मी आता इकडं क्लीन केलंय. त्या पाळक साहेबांनी मला फोन, त्यावेळेस इथं बारामती, त्यांनी सांगितलं अब्राम पाळक साहेब त्या ताईंनी तुम्हाला निरोप दिलाय, मी इथं स्वच्छ केले. म्हणलं पाळक साहेब तिला खास जाऊन भेटायला सांगा, आता इकडचा शिक्का निघाला एका देवाचा, आता देवाचा शिक्का बसायला सोपं आहे. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, मी माझ्या लोकांच्या कपाळावर शिक्का मारेन. ज्या वेळेस बहिणींनो आम्ही इथं रंगवतो ना त्यावेळेस आम्ही काय म्हणतो माहितीये का? पती हाच परमेश्वर.
आता ऑलरेडी एक परमेश्वर केल्यावर दुसरा परमेश्वर कुठं शिक्का मारेल? सांभाळा. आम्ही आमची असणारी कृतिशीलता दिसायला पाहिजे, आमच्या कृतीतून दिसायला पाहिजे. हे ना चौथी महत्वाची तो म्हणतो, जो मला स्वीकारेल इथं मी त्याला स्वर्गातील देतो समोर स्वीकारेल. लक्षात ठेवा, आमचं आयुष्य 70 वर्ष 80 वर्ष. बुधवारच्या प्रार्थनेत म्हणाल देवाला, मी म्हणाल देवा जर तुझ्या पुत्राचं दुसरं येणं झालं नाही तर मला 120 वर्षाचं आयुष्य कालेब सारखं दे. कालेब थकला नाही, कालेब भागला नाही. 120 वर्ष देखील कालेबने युद्ध केलं. देवा तुम्हाला 120 वर्षाचं आयुष्य दे, कारण तुझं वचन सांगतं, पण कालेब सारखं दे. ह्याचा अर्थ 120 वर्ष ह्या बाबाची डोकीदुखी चर्चला आहेच. बर, पुढे येऊयात. चौथी महत्वाची गोष्ट, आमचा विश्वास हा कृतीमध्ये दिसणारा असायला पाहिजे. आमचा विश्वास आम्ही डब्यात बंद करून ठेवू शकत नाही. आमचा विश्वास दिसायला पाहिजे. आणि हा कृतिशील जो विश्वास आहे ना, हा कृतिशील विश्वास अनेक वेळेस आम्हाला हे सांगतं. याकोबाचं पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे 10व्या वचनात, तू तुझा विश्वास कृतीशिवाय दाखव आणि मी माझा विश्वास कृत्यांसंगती दाखवेन. कृत्यांशिवाय विश्वास हा निर्जीव जाती आहे. इंग्रजीत शब्द आहे फेथ विदाउट डीड्स इज डेड. कृतीशिवाय विश्वास हा निर्जीव जात्यासारखा आहे. आमच्या विश्वासामध्ये जर कृतिशीलता नाही, प्रॅक्टिकल नाही, तर मग आमचा विश्वास मृत अवस्थेत आहे. आणि मृत विश्वासाला देव स्थान देत नाही, कारण की देवाला मृत विश्वास आवडत नाही. देवाला जिवंत विश्वास आवडतो. आणि जे जिवंत आहे ते सगळं वाढणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, तुझा मुरीच्या दाणे एवढा जरी विश्वास असला आणि तू डोंगराला उपटून जाऊन समुद्रात पड म्हटलं तर तो जाऊन पडेल. आमचा विश्वास जो आहे हा कृतिशील, त्याच्यामध्ये कृती हवी आहे, तर तो विश्वास पुढे जाईल, तर तो विश्वास काम करेल. संत पाऊल मात्र लिहिताना म्हणतो, आमचं कुणी आड्यता बाळगुणे म्हणून आमचे तारण कर्मे केल्याने झाले नाही तर विश्वासाने झाले. आणि याकोब लिहिताना असं म्हणतो, तुमचा विश्वास हा जर कृतीशिवाय तर निष्फळ आहे. मग दोघं एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट आहेत का? अजिबात नाही, दोघं एकमेकांना पूरक आहे. संत पाऊल लिहित असताना हे म्हणतो की जर आम्ही नियमशास्त्रावर विश्वास ठेवून आमचं तारण साध्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कधीही तारण प्राप्त होऊ शकणार नाही. आणि याकोब लिहितो की ज्या वेळेस मी ईश्वर विश्वास ठेवला त्यावेळेस मी ईश्वर विश्वास ठेवतो एवढंच म्हणायचं नाही, तर ते कृतीमध्ये बसायला हवं. आणि ज्या वेळेस कृती दिसते त्यावेळेस देवाचं गौरव होतं आणि देवाच्या दरबारामध्ये आमची नोंद व्हायला लागती. देवाच्या समोर एक स्मरण वही आहे आणि देवाचे लोक जे काय करतात त्या सगळ्यांची नोंद ठेवली जाते. मलाकीच्या पुस्तकात म्हटलंय, देवाचे लोक एकत्र बसल्यानंतर बोलल्यानंतर ते स्वर्गातून ऐकतो. याकोबाच्या पत्रात म्हणलंय, तुमच्या जिभेतून एक तर स्तुती निघावी किंवा शाप निघावा. साधारणतः 13 वर्षापूर्वी मला बारामतीत एकाने शाप दिला. 13 नाही 16 वर्षापूर्वी. त्यावेळेस त्या जुन्या घरात राहायचो चंद्रविजयच्या. एका माणसाने दार उघडलं आणि दार वाजवलं आणि मी दार उघडलं. मी म्हणलं काय कोण आहे? ते मला म्हणाले मी ख्रिस्ती आहे. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणले मला विचारलं तुम्ही कोण आहे? मी म्हणलं मी पण ख्रिस्ती आहे. ते म्हटले पण तुम्ही वेगळे दिसता. मी म्हणलं वेगळे दिसता म्हणजे? म्हणले नाही, मी मागच्या वर्षी इथं घरात येऊन प्रार्थना करतो त्यावेळेस वेगळं कुटुंब होतं. म्हणलं तुम्ही खोटं बोलताय, ह्या कॉलनीमध्ये पहिला ख्रिस्ती राहणारा माणूस मीच आहे म्हटलो, आलेलो राहायला सोसायटीत. मग ते झालंय. ते सगळं काय झाल्यानंतर मग मी नीट बघितलं, अरे हाच माणूस आहे. हा मला वर्षभरापूर्वी केडगावला तिवारी पाळक साहेबांच्या घरात भेटला होता. आणि त्यावेळेस तिवारी पाळक साहेबांचे साडूभाऊ डोंगरे, त्यांची बहीण वारली होती मुक्ती मिशनमध्ये, त्यामुळे आम्ही तिथं होतो. हा माणूस सकाळी सकाळी आला आणि आल्यानंतर म्हणला मी कोणीतरी सांगितलं पाळक राहतात जा तिथं. ते आला गोठ्यामध्ये, त्यावेळेस तिवारी पाळक साहेब गोठ्यात राहायचे. आला आणि तो येऊन म्हणाला की मला मी आता बाहेरून आलेलो आहे आणि मला जरा थोडंसं तोंड धुऊ द्यात. आणि मग आमच्या सासूबाई म्हणल्या नाही नाही आम्ही निघालोय, आमच्या नणंदबाई वारल्या तिथं आम्हाला जायचंय. तर ते म्हणले नाही नाही तोंड धुवायला किती वेळ लागतो? जेब गडी आतमध्ये गेला बाथरूममध्ये, पाळक साहेबांचा साबण, पाळक साहेबांची क्रीम, पाळक साहेबांची पेस्ट सगळं काय आतमध्ये सगळं वापरून बिपरून शॅम्पू बिंपू करून बाहेर आला. आल्यानंतर म्हणला मी देवाचा सेवक आहे, जरा नाश्ता वाढा. आमच्या सासूबाई म्हणल्या घरामध्ये आमच्या प्रेत झाले, आम्ही तिकडे निघालो, आम्हीच खाल्लं नाही, आम्ही तिकडे चालू. नाही नाही म्हणले असं कर. मी म्हणलं ब्रदर जा, आम्ही पण पाळकच आहे. म्हणलं आम्हाला जायचंय, आमच्या घरात दुःख झाले, तिकडे आम्हाला जायचंय, ते आमच्यामुळे ताटकळले असेल. आणि ते म्हटले
तू एका सेवकाला घालतो, तू पुढच्या 6 महिन्यात मरशील. याच्या 6 महिन्याचे 16 वर्ष झालेत, अजून जिवंत आहे. त्याच्यानंतर तो 12 मला दारात भेटला. तुम्ही म्हणलं मी तोच आहे. 6 महिने तू दिले होते, आता वर्ष झाले, मग आपण भेटतोय. प्रिय बंधू भगिनींनो, कधी कधी पाळक लोक दुसऱ्यांना शाप देतात. देवाने पाळक लोकांना आणि देवाच्या लेकरांना शाप द्यायला नाही बोलावलं. म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं पेत्राच्या पत्रामध्ये, तुम्ही इतरांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. इब्री लोकासपत्रामध्ये विश्वासाची 2 उदाहरणं आहेत. एक जो शास्त्रपाठ आम्ही वाचला तो अब्रामाचा विश्वास, आणि दुसरा रहाबेचा विश्वास. रहाब जिने त्या असणाऱ्या हेरांना लपून ठेवलं यरीहो शहरामध्ये. माहिती आहे की ह्या दोघांच्या विश्वासामध्ये साम्य काय? ह्या दोघांचं जीवन ते जे करत होते त्यामुळे उद्ध्वस्त होणार होतं. राहाबेचं काम चाललं होतं, ती त्या ठिकाणी राहत होती, तिचा व्यवसाय चालू होता. परंतु हे 2 हेर आले आणि हेर तिच्याकडे गेले. आणि ज्या वेळेस राजाला बातमी समजली की इस्रायलाचे लोक किंवा इब्री लोक ह्या असणाऱ्या देशाचा आणि शहराचा भेद काढण्यासाठी आलेत, सगळीकडे शोधाशोध झाली. मग ह्या रहाबेकडे आले आणि रहाबेला येऊन म्हटले, ते 2 हेर तुझ्याकडे येताना पाहिले होते, ते कोठे आहेत? आणि रहाब म्हणती, ते त्यांच्या वाटेने निघून गेले. तुम्ही डोंगराळ भागात जाऊन बघा, आता तिकडून गेले असतील किंवा त्या वाटेने गेले असतील, ह्या वाटेने गेले असतील. रहाबेने आपलं जीवन धोक्यात घातलं त्या विश्वासासाठी, कारण तिचा विश्वास होती त्या 2 हेरांना म्हणती. ती म्हणताना असं म्हणते की ज्या वेळेस कोण असतील व 2 हेर? कालेब आणि यहोशू असतील, कारण हे दोघं त्यावेळेस यरीहो शहर जिंकताना होते. बाकी सगळी पिढी मरण पावली. मला पण नेहमी वाटतं ते कालेब आणि यहोशू असतील, कारण त्यांनी किरमीची दोर लावायला सांगितला होता ना. त्यांना माहिती आहे देव देणार आहे. आणि ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस महत्वाची गोष्ट ती, तिने आपलं आयुष्य धोक्यात घातलं. जर राजाला समजलं मी लपवलं तर मला मारून टाकतील, माझा व्यवसाय संपेल, मी कफल्लक होईल. आणि तिने आपलं अख्खं भविष्य देवाच्या लोकांना वाचवण्यासाठी विश्वास ठेवून टाकलं. कारण तिला माहित होतं, ती म्हणाली आमच्या लोकांची गायन उडाली, कारण तुमच्या देवाने जे मिस्रामध्ये केलं ते आमच्या लोकांना समजलेलं आहे आणि आम्ही सगळे भ्यालेलो आहोत. आणि तिने आपलं जीवन मात्र, आपलं आयुष्य हे पणाला लावलं. जर राजाने तिला मारला सगळं संपलं असतं. अब्रामाचा जो शास्त्रपाठ आम्ही वाचला, इसाकाचा अर्पण करत असताना अब्रामाला देवाने त्याच्या म्हातारपणी मुलगा दिला इसाक. आणि इसाक देव म्हटला, अब्रामा इसाकाला अर्पणासाठी घेऊन ये मोर्या डोंगरावर, घेऊन ये मोर्या डोंगरावर. आणि अब्राम घेऊन गेला. जर इसाक मेला असता तर अब्रामाच्या वंशाला पुढं काय करायचं माहित नव्हतं. त्याचं उत्तर इब्री लोकासपत्रात दिले. अब्राम इसाकाचं अर्पण करण्यासाठी गेला होता आणि त्याला हे माहित होतं, माझा देव मेलेला देखील जिवंत करू शकतो. म्हणून त्याने अर्पणाच्या वेदीवरती त्याने त्या ठिकाणी इसाकाला झोपवलं आणि सुरा उगवला. दोघांनी आपलं संपूर्ण फ्युचर देवाकडे समर्पित केलं. आणि ते म्हणाले की देवा, नुकसान झालं तरी चालेल. प्रिय बंधू भगिनींनो, आमचा विश्वास काय आहे? आमचा विश्वास दानिएलाचा विश्वास आहे की ज्या वेळेस त्याला दानिएला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं त्यावेळेस दानिएलाने ही प्रार्थना केली नाही, हे देवा मला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येऊ नये. उलट शास्त्र त्याने आपल्या नित्य नियमाप्रमाणे दिवसातून 3दा प्रार्थना केली. दानिएल फाजील धार्मिक पण झाला नाही. आता राजाची द्वाही निघाली, जो देवाची उपासना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकतील. म्हणून दानिएलाने 3 ऐवजी 4 वेळेस प्रार्थना नाही केली. कधी कधी आपण सारखं म्हणतो, देव ऐक, देव ऐक, देव ऐक, देव ऐक. अरे दिवसात एकदा बोलत नाही, पण कठीण काळ आला की पार देवाला पार जिरीस आणायचं. माणूस आम्हाला जिरीस आणतो तर देवाला माणसाला देवाला पण जिरीस आणतो. देव म्हणतो, अरे इतके दिवस कुठं? आमची दानिएलाची वृत्ती पाहिल. देवा, सिंहाच्या गुहेत मला टाकत आहेत, पण माझा विश्वास आहे तू माझ्या स्थितीत असतील. शद्रक मेषक आबेदनोगोंना ज्यावेळेस जाळात टाकलं त्यावेळेस शद्रक मेषक आबेदनोगीने ही प्रार्थना केली नाही, हे देवा हे जाळ विझव. ते जाळामध्ये जायला तयार आहेत. तो आहे विश्वास की ज्याला आम्ही कृतिशील विश्वास म्हणतो. प्रिय बंधू भगिनींनो, एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये आम्ही मार्क मत्तय शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तमान वाचतो की येशूचं वरती रूपांतरित डोंगरावर गेला. वरती येशूचं रूपांतर चाललंय आणि एक वडील आपल्या फेपरेकरी मुलाला घेऊन शिष्यांकडे आला. आणि शिष्यांकडे आल्यानंतर त्यांना म्हणाला, ह्याला भूत लागलेला आहे, ह्याला अशुद्ध आत्मा लागलेला आहे, तो काढ. त्यांना काय काढता आलं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, अशुद्ध आत्मे आहेत बरं का, भीती घालत नाही पण ते आहेत. मला एकदा एक ठिकाणी विचारलं, मावशी प्रार्थना करताना हे खरंच असतं का?
हे खरंच असतं का? कारण ती जी व्यक्तीसाठी करत ती खूप घुमत होती. ती बरी झाली आणि ती गेली 5 मिनिटात, अशुद्ध आत्मदेवाने गेली. मला विचारलं हे खरंच असतं का? मी म्हटलं ब्रदर दुसऱ्या वेळेस भेटल्यावर बोलू ह्या विषयाविषयी. नेमकं परत काही दिवसांनी तसंच घडलं त्याच ठिकाणी. ती व्यक्ती होती, मी आपलं डोळे भरून करून प्रार्थना करत होतो, देवाला विनंती करत होतो आणि त्याला धमकावत होतो. आणि धमकावत माझ्या डोक्यात आला की ही व्यक्ती परत बघायला, जिने मला मागच्या वेळेस विचारलं खरंच असतं का? हां, मी तेवढ्यात डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. मी म्हणलो माझा हात काढतो, तुझा ठेवतो का? हां, तो माणूस तिथून निघून गेला. ते पण अशुद्ध आत्मा निघून गेल्यानंतर तो माणूस मला नंतर येऊन भेटला. पाळक साहेब तुम्ही फार डेंजर आहे म्हटला. मी हात ठेवला आणि माझ्यात घुसला असतं तर? अरे आम्हाला माहिती आहे अशुद्ध आत्मा आहे. आम्ही ख्रिस्ती असून पण आम्ही देवाच्या आत्म्याचं कधी कधी गौरव करत नाही. आमचा विश्वास तो आला घेऊन काढा, शिष्यांना काढता आला नाही. आणि लुक शुबर्त म्हणत फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतो आणि त्याने येशूची 1 दिवस वाट पाहिली. 1 दिवस येशू रूपांतराच्या डोंगरावरून आला आणि येशू त्याला म्हणतो विश्वास ठेव म्हणजे कार्य घडेल. आणि तो म्हणतो प्रभूजी माझ्यातला अविश्वास दूर करा. देवाचे लोक हो, आज जे देवाचं वचन ऐकत आहेत, आमच्यात जर अविश्वास असेल आणि आमचा नुसताच विश्वास असेल देव आहे, तर भूतही तो विश्वास ठेवतात. आमच्यात जर अविश्वास आहे, अजूनही मी देवावर विश्वास ठेवत नाही, तर देवाला प्रार्थना करून म्हणा हे देवा माझा अविश्वास घालव. आमचा विश्वास हा कार्य करणारा विश्वास आहे. जो सक्रिय विश्वास आहे तो आम्हाला नीतिमान ठरवतो. आमचा पहिला विश्वास, विश्वासाची पहिली महत्त्वाची गोष्ट, आमचा विश्वास जो आहे हा हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक सत्यतेवरती अवलंबून आमचा विश्वास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचा विश्वास वैयक्तिक आहे, सामुदायिक नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमच्या विश्वासाची कबुली द्यायला पाहिजे देवाकडे आणि इतर लोकांना देवाने माशे. चौथी महत्त्वाची गोष्ट, आमचा विश्वास हा कृतिशील असायला पाहिजे. आणि सर्वात शेवटची महत्त्वाची पाहिजे, आमचा विश्वास हा प्रोसेस आहे. आम्ही डे टू डे ॲक्टिव्ह रोज ह्या विश्वासाने चालला पाहिजे. आणि जर विश्वास नाही तर देवाला म्हणलं देवा माझा अविश्वास घालव आणि माझ्यात विश्वास संपादन कर. आज जर आमच्या घरामध्ये कठीणता आहे तर देवाकडे प्रार्थना करा, देव आम्ही विश्वास ठेवतो तू माझी कठीणता दूर करणार आहे. आपल्या घरामध्ये जर आपल्या लेकरांचं नीट होत नाही, देवाकडे प्रार्थना करा, देवा विश्वास ठेवतो तू नीट कर, देव नीट करेल. आमच्या जीवनात काहीतरी अडचण आहे तर देवाला सांगा, देव विश्वासाने एक काम करण्यासाठी तयार आहे. पण देवाकडे शास्त्र म्हणतं देवाकडे प्रार्थना करणाऱ्याने हा विश्वास ठेवायला पाहिजे की देव आहे आणि तो माझी प्रार्थना ऐकून उत्तर देतो. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेस सर्वजण उभा राहूयात. आरंभीच्या प्रार्थनेपासून इथपर्यंत सहाय्य करता झालास, तुझी कृपा दिलीस, आत्मिक आशीर्वादाने संपन्न केलंस, वचनातून बोललास, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आणि यावेळेस परमेश्वरा जी दाणं आम्ही तुझ्याकडे आणली ती तुझ्याकडे समर्पित करतो. ही तू आशीर्वादित तू कर. याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. प्रभुदेवा तुझ्या मंडळीचा विकास होऊ दे, तुझा द्राक्षमळा वृद्धिंगत होऊ दे. त्यासोबत आम्ही आमचं समर्पण देखील तुझ्या हातामध्ये करतो. ह्या संपूर्ण सप्ताहामध्ये असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या आत्मिक लाभदायक ठराव अशी कृपा तू दे. प्रभुदेव आमच्या संगतीतून राहून तुझ्या नावाचं गौरव करून घे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणी ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.